आता आपल्याला समास बघायचा. समास समास म्हणजे काय होते की दोन शब्दांनी जे जोड शब्द तयार होतात त्याला समास असं म्हणत असतात. ठीक आहे. समास, एक मिनिट, समास असं दुसरीकडे घेऊन देते. हा घेऊन घेऊया आपण पहिले. समास. तर मराठी भाषेमध्ये दोन शब्दापासून तिसरा किंवा जो जोड शब्द तयार होतो त्याला समास असं म्हटलं जातं. समासाची व्याख्या तुम्हाला ती लक्षात ठेवायची आहे. समास म्हणजे जोड अक्षरे बनवण्याची प्रक्रिया, त्याला समास असं म्हटलं जातं. मराठी व्याकरणात संधी आणि समास यामध्ये मुळात हा फरक आहे. समास हा जोडाक्षर बनवताना वापरला जातो, तर संधी ही शब्द निर्मिती प्रक्रिया वापरली जाते. हे पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध बरोबर करता विचारलं जाते. एकदा तर प्रश्न आपल्या पेपरला विचारलेला आहे. मराठी व्याकरणात संधी आणि समास यामध्ये फरक आहे. समास काय होतो की जोडाक्षर बनवताना वापरला जातात आणि संधी ही शब्द निर्मिती प्रक्रिया म्हणून वापरली जाते. समास म्हणजे समासमध्ये कोणत्या शब्दाला किंवा त्यांच्या स्थानाला महत्व दिले आहे ते त्याचे प्रकार पाडले जातात आणि समास या संकल्पनेमुळे मराठी भाषेला समृद्ध करणारी शब्द निर्मिती यंत्रणा मिळालेली आहे. आता याच्यामध्ये समासाचे काही प्रकार आपल्याला पडलेले दिसतात. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास असे समासाचे 4 प्रकार आपल्याला पडलेले दिसतात. आता अव्ययीभाव समास मध्ये पहिला शब्द महत्वाचा असतो. तत्पुरुष समासमध्ये दुसरा शब्द महत्वाचा असतो. द्वंद्व समासमध्ये दोन्ही शब्द महत्वाचे असतात आणि बहुव्रीही समासमध्ये दोन्ही शब्द कमी महत्वाचे असतात. ठीक आहे. अव्ययीभावामध्ये पहिला शब्द, तत्पुरुष मध्ये दुसरा शब्द, द्वंद्व समास मध्ये दोन्ही शब्द, तर बहुव्रीही मध्ये दोन्ही शब्द कमी महत्वाचे असतात. आता अव्ययीभाव समास. ज्या समासामध्ये पहिला शब्द कर्ता धर्ता असून त्याचे स्थान हे शब्दाचा अर्थ समजताना महत्वाचे असते त्याला अव्ययीभाव समास असे म्हटलं जातं. जसं प्रतिदिन, प्रत्येक दिवशी, प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणी. तर जिथे प्रति, दर वगैरे असे राहतात तर त्याला आपण जो पहिला शब्द जो असतो तो महत्वाचा असतो तेव्हा त्याला अव्ययीभाव समास असं म्हटलं जातं. वरील उदाहरणामध्ये पहिला शब्द हा अति महत्वाचा असतो आणि त्यानुसार शब्दाला अर्थ प्राप्त होतो. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी, दर दिवशी या प्रकारे. त्यानंतर आहे तत्पुरुष समास. ज्या समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असून अर्थाच्या दृष्टीने न वापरलेले विभक्ती प्रत्यय परत वापरतात त्याला तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. तत्पुरुष समासमध्ये दुसरं पद महत्वाचे असते आणि अर्थाच्या दृष्टीने वापरलेले विभक्ती प्रत्यय परत वापरतात त्याला तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. जसं तोंडपाठ. तोंडपाठचा विग्रह जेव्हा आपण करतो तेव्हा तोंडाने पाठ आपण इथे प्रत्यय लावलेला आहे, विभक्ती प्रत्यय. कुठलं? तृतीय
पुढची विभक्ती प्रत्यय तिथे आपण लावलेला आहे. तोंड, पाठ, तोंडाने, पाठ, पाठ अशा प्रकारे हे तत्पुरुष समास होत असतं. पुन्हा आपण दुसऱ्या प्रकारे पण घेऊया. तत्पुरुष समासाचे काही प्रकार आपल्याला दिसतात. दुसरा प्रकार जो तत्पुरुष समास आहे, तत्पुरुष समासाचे प्रकार आपल्याला दिसतात आहे विभक्ती तत्पुरुष. विभक्ती तत्पुरुष म्हणजे विभक्ती जे प्रत्यय लागले आहे त्या प्रत्ययानुसार ते तत्पुरुष ते विभक्ती आपल्याला ओळखावी लागते. ज्या तत्पुरुष समासामध्ये कोणत्या तरी विभक्तीचा लोप करून शब्दयोगी अव्ययाचा लोप करून जी जोडली जातात तेव्हा त्याला विभक्ती तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. देवा प्राप्त म्हणजे देवाला प्राप्त. आता इथे ला आल्यामुळे काय होतं की ही द्वितीय विभक्ती आलेली आहे. ठीक आहे. जसं तोंड पाठ, जसं तोंडाने पाठ असं जर आपण म्हटलं तर त्याला ने आलेले आहे. ने प्रत्यय लागल्यावर काय होतं की ती तृतीय विभक्ती म्हणजे त्या त्या प्रत्ययानुसार त्या त्या याला ते विभक्ती हो. तर त्याला ते प्रत्ययानुसार ती विभक्ती तुम्हाला ओळखायची आहे. ठीक आहे. प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, तृतीय विभक्ती. प्रथमाला प्रत्यय तर नसतेच. द्वितीयापासून प्रत्यय चालू होतं. तर प्रथमा, द्वितीय, तृतीय हे प्रत्ययानुसार तुम्हाला ओळखायचं आहे. सला, ते, नी, शी. ठीक आहे. चाचीचे यानुसार तुम्हाला ते ओळखायचं आहे. तर वरील शब्दामध्ये द्वितीय विभक्तीचा लोप झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये देवा प्राप्त, तर देवाला प्राप्त विग्रह केल्यावर आपल्याला ती विभक्ती म्हणजे ते प्रत्यय आपल्याला दिसून येतो. अलग तत्पुरुष. अलग तत्पुरुष मध्ये जे संस्कृत शब्द येतात तेव्हा तो अलग तत्पुरुष समास असं म्हणतात. तर ज्या विभक्ती तत्पुरुष समासमध्ये पूर्वपदाचा विभक्तीचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. जसं अग्रेसर, याच्यामध्ये हा जो पहिला अग्रे असते त्याच्यामध्ये कुठलाच लोप होत नाही. अग्रे मध्ये सप्तमी प्रत्ययाचा लोप पावत नाही. जिथे असे संस्कृत शब्द असतात अग्रेसर वगैरे तेव्हा त्याला अलुक तत्पुरुष समास असे म्हटलं जातं. उपपद तत्पुरुष समास. काही सामासिक शब्दात दुसरी पदे कृदंत असतात व ती वाक्यात स्वतंत्रपणे उपयोगात आणता येत नाही तेव्हा त्याला उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. म्हणजे जसं कुंभकार, कुंभार म्हणजे मातीचे मडके घडवणारा. ग्रंथकार, ग्रंथ करणारा. तर अशा प्रकारे करणारा, नारा जे शब्द लागलेले असतात तेव्हा त्याला उपपद तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. नुसत्या करणारापासून येथे काहीच अर्थ अभिप्रेत होत नाही म्हणून उपपद तत्पुरुष समास असं होत असतो. नत्र तत्पुरुष म्हणजे नकार. ज्या समासात पहिले पद नकारार्थी असते त्याला नत्र तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. नास्तिक, नाही आस्तिक असा. म्हणजे ना सारखे शब्द जिथे लागलेले असतात तेव्हा त्याला नत्र तत्पुरुष समास असे म्हटलं जातं. म्हणजे पहिले पद नकार आलेलं असतं तेव्हा त्याला नत्र तत्पुरुष म्हणतात. कर्मधारय, ज्या समासात दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये असतील तेव्हा त्याला कर्मधारय समास असं म्हणतात. महादेव, महान असा देव. जिथे विशेषण लागलेलं असतं, देव कसा आहे, महान आहे. जिथे विशेषण लागलेलं असतं तेव्हा ते कर्मधारय तत्पुरुष समास होत असतं. मध्यम पदलोपी समास. मधलं पद जिथे गाळल्या जातं तेव्हा ते मध्यम पदलोपी समास होतात. जसं कांदे पोहे, कांदे असलेले पोहे. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. साखर साखर भात, साखर घालून केलेला भात. म्हणजे यातले हे जे मधलं पद आहे ते लोप पावलेले आहेत तेव्हा त्याला मध्यम पदलोपी समास असं म्हटलं जातं. ठीक आहे. आपण पुन्हा दुसऱ्या याच्याने पण घेऊ म्हणून शॉर्टकट मध्येच सांगितलं. त्यानंतर आहे द्वंद्व समास. ज्या समासामध्ये दोन्ही पद सारखीच असतात तेव्हा त्याला द्वंद्व समास असं म्हणतात. दोन्ही पद म्हणजे दोन्ही पद महत्वाची असतात. जसं खरे खोटे, खरे किंवा खोटे. तर खरे पण महत्वाचे आणि खोटे पण, हे दोन्ही पद महत्वाची आहे तेव्हा त्याला द्वंद्व समास असं म्हटलं जातं. तर द्वंद्व समासाचे काही प्रकार आपल्याला पडताना दिसतात. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. आता इतरेतर द्वंद्व समास मध्ये आणि सारखे शब्द, आणि सारख्या शब्दांनी दोन शब्द जोडले जातात. समासाचा विग्रह करताना ज्यावेळी नावाचा वापर केला जातो तेव्हा त्याला इतरेतर समास असे म्हटले जातात. जसे आई बाप, आई आणि बाप. विटी दांडू, विटी आणि दांडू. त्यातले दोन्ही पद जे महत्वाचे असतात तेव्हा इतरेतर द्वंद्व होत असतात.
हे आणि या शब्दांनी जोडले जातात. वैकल्पिक द्वंद्व म्हणजे दोन पैकी एकाची निवड करताना आपण किंवा वा अथवा शब्द वापरत असतो. समासाचा विग्रह करताना ज्यावेळी अथवा किंवा याचा वापर करतो होतो, म्हणजे ज्या ठिकाणी विकल्प असतो तेव्हा त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हटले जातात. खरे खोटे किंवा खरे किंवा खोटे एक प्रकारे विरुद्धार्थी शब्द जिथे आलेले असतात तेथे वैकल्पिक द्वंद्व समास होत असतो. समाहार द्वंद्व समास विग्रह करताना ज्या शब्दासोबत इतर त्या अर्थी काही शब्द येतात तेव्हा त्याला समाहार द्वंद्व समास असं म्हणतात. मीठ भाकर, मीठ भाकरी, इतर खाद्य. अशा प्रकारे चहा पाणी असं म्हणतो. म्हणजे चहा पाणी म्हटलं की नुसतं चहा पाणी नाही, त्याच्यासोबत नाश्ता वगैरे येत असतो. तर म्हणजे समाहार द्वंद्व कुठेतरी आहाराशी निगडीत जे शब्द येतात तेव्हा त्याला समाहार द्वंद्व असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे बहुर्विही समास. बहुर्विही समासामध्ये दोन्ही पद दोन्ही पद महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असतो तेव्हा त्याला बहुर्विही समास असं म्हटलं जातं. बहुर्विही समासामध्ये समास झाल्यानंतर पहिला किंवा दुसरा शब्द महत्वाचा नसून तिसरा शब्द महत्वाचा म्हणतात. म्हणजे दोन पदा व्यतिरिक्त तिसऱ्या पदाला महत्व असतं, तिसरं पद महत्वाचं मानलं जातं तेव्हा त्याला बहुर्विही समास असं म्हटलं जातं. नीलकंठ, नीळ आहे, निळा आहे ज्याचा कंठ असा तो कोण आहे? शंकर. अशा प्रकारे पहिल्या या पदापेक्षा तिसऱ्या पदाचा जेव्हा बोध होत असतो तेव्हा त्याला आपण बहुर्विही समास असे म्हटले जाते. आता त्यामध्ये आपल्याला काही प्रकार पडलेले दिसून येतात. विभक्ती बहुर्विही समास यामध्ये सुद्धा प्रत्यय जसं लावतो त्यानुसार आपल्याला ती विभक्ती ओळखायची असते. समासाचा विग्रह करताना यात एक सर्वनाम उपलब्ध असते आणि ते सर्वनाम कोणत्या विभक्तीमध्ये आहे त्यावरून त्याला विभक्ती बहुर्विही समास असं म्हणतात. गजानन, गज आहे ज्याला असा तो गजानन म्हणजे गणपती. चतुर्थी विभक्ती आहे त्याला गज आहे ज्याला. इथे विभक्ती लागली आहे सलाते सलानाते. म्हणजे ही काय झालेली आहे, जिथे आपण जी विभक्ती प्रत्यय लावलेला आहे त्यानुसार ती विभक्ती तुम्हाला ओळखायची आहे. नत्र बहुर्विही मध्ये जिथे पहिला शब्द हा नकारार्थी असतो, न आणि आलेले असतात. ज्या समासामध्ये पहिले पद नकारार्थी असते त्याला नत्र बहुर्विही समास असं म्हणतात. जसं उदाहरणार्थ अनेक किंवा निरोगी, नाही रोगी असा तो. अशा प्रकारे जे शब्दाचे शब्द आलेले असतात ते नत्र बहुर्विही. सहबहुर्विही ज्या समासामध्ये पहिले पद सह किंवा पास असून सामासिक शब्द असे विशेषण येतात तेव्हा त्याला नत्र बहुर्विही समास असं म्हणतात. नत्र बहुर्विहीने सहबहुर्विही पाहिजे. ठीक आहे. सादर, कुटुंबासहित. सादर म्हणजे आदर सहित असा, सफल म्हणजे कुटुंबासहित असा. म्हणजे कुठल्या तरी सोबत कुठेतरी सह शब्द वापरलेला असतो. सहित सहित जिथे शब्द येतात तेव्हा सहबहुर्विही समास होत असतो. नंतर प्रतिबहुर्विही समास मध्ये प्र, प्ररा, अप, सु या शब्दांनी युक्त असे शब्द असतात त्याला प्रतिबहुर्विही समास असे म्हणतात. दुर्गुण, गुण नाही असा तो. अशा प्रकारे हे बहुर्विही समास, द्वंद्व समास आणि अव्ययभाव समास, तत्पुरुष समास असे 4 समासाचे प्रकार आहे. आता आपण हे दुसऱ्या प्रकारे सुद्धा बघू. बघा, समासाचे प्रकार 4 आहेत. अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व समास आणि बहुर्विही समास. अव्ययभाव समास म्हणजे पहिलं पद महत्वाचं आहे. द्वितीय तत्पुरुष समास मध्ये द्वितीय पद महत्वाचं आहे. द्वंद्व समास मध्ये दोन्ही पद महत्वाची असतात आणि बहुर्विही समास मध्ये दोन्ही पद गौण असतात. म्हणजे दोन्ही पदाशिवाय तिसऱ्या पदाचा अर्थबोध जिथे होत असतो तेव्हा त्याला बहुर्विही समास असं म्हटलं जातं. ठीक आहे. या 4च्या व्याख्या तुमच्या लक्षात आल्या असेल. आता त्यानुसार पुन्हा आपण अव्ययभाव समास बघू. जेव्हा समासातील पहिलं पद बहुधा अव्यय असून ते महत्वाचे असते, ज्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा त्याला अव्ययभाव समास असं म्हटलं जातं. आ जन्म, जन्मापासून. आ मरण, मरेपर्यंत.
प्रतिक्षण, प्रत्येक क्षणी, अशा प्रकारे जे शब्द येतात. प्रतिदिन, प्रत्येक दिन, यथाशक्ती, शक्तीप्रमाणे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे पहिलं पद महत्वाचं असते तेव्हा त्याला अव्ययीभाव समास असं म्हटलं जातं. आणि वरील दोन्ही उदाहरणात आहे प्रथम पद महत्वाचे आहे, म्हणजे प्रमुख असून अव्यय आहे. ही दोन्ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहे. यथाशक्ती, शक्तीनुसार म्हणजे यथानुसार. प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, म्हणजे प्रति म्हणजे प्रत्येक. तिथे यथाशक्ती म्हणजे पूजा करणे, क्रियापदाचे प्रतिदिन. शाळेत जाणे तर क्रियापदाचे विशेषण आहे म्हणून ती क्रिया विशेषणे आहे. हे दोन्ही शब्द सामासिक शब्द आहे. म्हणजे यथा, प्रति हे अव्यय असून महत्वाचे पद असल्यामुळे हे अव्ययीभाव समास होत असतो. ठीक आहे. अव्ययीभाव समास मध्ये पहिलं पद महत्वाचे असते. आजन्म, आमरण, यथाशक्ती, प्रतिदिन, प्रतिक्षण अशासारखे शब्द आले तर अव्ययीभाव समासाचे होत असतात. त्यानंतर आहे तत्पुरुष समास. ज्या समासातील द्वितीय पद महत्वाचे असते तेव्हा त्याला तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. तत्पुरुष समासाचे 7 प्रकार आपल्याला बघायचे. कर्मधारय, नत्र तत्पुरुष, द्विगु तत्पुरुष, मध्यम पदलोपी तत्पुरुष, विभक्ती तत्पुरुष, अलोप तत्पुरुष, उपपद तत्पुरुष. आता त्यातलं कर्मधारय तत्पुरुष आपल्याला बघायचं आहे. कर्मधारय तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद महत्वाचे असून दोन्ही पद एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्याला कर्मधारय तत्पुरुष समास होतो. महान देव, महान असा देव. घनश्याम, घनासारखा श्याम. पहिल्या पदातील महान हे विशेषण, विशेष्य देव. तुम्हाला सांगितलं की कर्मधारयमध्ये विशेषण बघायचं, विशेषण आणि विशेष्य, त्यानुसार ते कर्मधारय आपल्याला ओळखता येतं. उदाहरणार्थ घनासारखा श्याम, उपमेय श्याम अशा प्रकारे. मुखचंद्र, चंद्रासारखे मुख अशा प्रकारे हे कर्मधारय येते. जिथे विशेषण लागलं जातं, विशेषण विशेष येते तिथे कर्मधारय होत असतं. जसं उपमा उपमेय होतं, विशेषण विशेषाप्रमाणेच उपमा उपमेय जिथे येते तेव्हा ते कर्मधारय तत्पुरुष समास होत असतं. विद्या, धन, विद्या हे धन, काव्य, अकाव्यामृत, काव्यरूपी अमृत. आता आहे नत्र तत्पुरुष समास. नत्र तत्पुरुष समास मध्ये जिथे नकारार्थी शब्द आलेले असतात तेव्हा तिथे नत्र तत्पुरुष समास होत असते. आता ज्या शब्दातील पहिले पद अन, ग, गैर, नीर, बे, अप यासारखी अभाव निषेध दर्शवणारी असतात तेव्हा त्याला नत्र तत्पुरुष समास असं म्हणतात. अपूर्ण, पूर्ण नसलेला, बेशिस्त, शिस्त नसलेला, अपयश, यश नसलेला अशा प्रकारचे हे नत्र तत्पुरुष जिथे नकारार्थी आलेले असतात. द्विगु तत्पुरुष, द्विगु तत्पुरुष मध्ये संख्यावाचक शब्द येतात. ठीक आहे. जसं नवरात्र, पंचपाळ ना, या प्रकारे ज्या समासातील द्वितीय प्रधान असून पद प्रधान असून प्रथम पद हे कसं असतं, संख्यावाचक असते, त्याला द्विगु तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. पंचपाळे 5 पाळ्यांचा समूह, नवरात्री नवरात्रीचा समूह या प्रकारे. त्रिनेत्र, 3 नेत्र असलेला, म्हणजे जिथे संख्यावाचक शब्द आलेले असतात तेव्हा तिथे द्विगु तत्पुरुष समास होत असतो. मध्यम पदलोपी समास म्हणजे तुम्हाला जिथलं मध्यम पद गाळलेलं असतं, या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे मध्यम पदलोपी. मधलं पद जिथे गाळलेलं असतं, लोप पावलेला असतो तेव्हा मध्यम पदलोपी समास असं होत असतं. जसं पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. आपण कसं डायरेक्ट पुरणपोळी म्हणतो, हे शब्द म्हणत नाही आपण, ही घालून केलेली पोळी, पुरण घालून केलेली पोळी म्हणजे हे शब्द आपण गाळलेले आहे तेव्हा मध्यम पदलोपी समास असं म्हणतात. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे. बालमित्र, लहानपणापासूनचा मित्र. अशा प्रकारे जे मधले पद आपण गाळलेले आहे तेव्हा त्याला मध्यम पदलोपी समास असं म्हणत असतो. विभक्ती तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोग्य अव्ययाचा लोप होऊन दोन्ही पदे जोडली जातात त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. ज्या समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध त्या ज्या विभक्ती प्रत्ययाने दाखवलेला असतो त्या विभक्तीचे नाव त्या समासाला दिलेले असतात. चोर भय, चोरापासून भय.
आता पासून अभय हा काय झाला ऊन आलेला आहे म्हणजे पंचमी विभक्ती आलेली आहे. तर जसे जी जी प्रत्यय लागलेले असते त्या त्या प्रत्ययानुसार आपल्याला ती विभक्ती ओळखायची आहे. प्रथमा विभक्तीमध्ये एका वचनात अनेक वचनात प्रत्यय नसल्यामुळे प्रथमा विभक्ती आठवी संबोधन विभक्ती सोडून द्वितीय ते सप्तमी विभक्तीचे प्रत्यय विग्रहाच्या वेळी पहिल्या पदाला लागतात. कारण की प्रथमामध्ये प्रत्यय नसते आणि संबोधनला पण नसतं. त्यानंतर द्वितीय विभक्ती ज्या समासातील द्वितीय पद महत्वाचे असून प्रथम पदाला द्वितीयचे प्रत्यय लागलेले असते किंवा प्रथम पदाचा संबंध द्वितीय पदाशी येतो. कृष्णार्षित कृष्णास आश्रित, दुःख प्राप्त दुःखाला प्राप्त, सलाते सलानाते म्हणून ते द्वितीय आलेले आहे. तृतीयामध्ये तोंडपाठ तोंडाने पाठ ईश्वराने निर्मित ने ईशी आलेले आहे म्हणून हा तृतीय विभक्ती आलेली आहे. चतुर्थी विभक्ती गाव भोजन गावाला भोजन, देशगत देशास अगत, त्याच्यामुळे इथे चला ते चला नाते आलेले आहे. एक तर दान देण्याची क्रिया किंवा सांगण्याची क्रिया जिथे असेल तेव्हा चतुर्थी विभक्ती. त्यानंतर पंचमी विभक्ती सेवानिवृत्त चोर भय, सेवेतून निवृत्त चोर भय म्हणजे चोरापासून भय, ऊन गुण आलेले आहे म्हणजे पंचमी विभक्ती आलेली आहे. त्यानंतर षष्टी विभक्ती, षष्टी विभक्ती म्हणजे चाचीचे संबंध जिथे दाखवलेला असतो, राजपुत्र राजाचा पुत्र, भूपती भूचे पती, चाचीचे आलेले आहे म्हणजे ही कुठला विभक्ती आलेली आहे, षष्टी विभक्ती. सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास, प्रथम पदाला सप्तमी विभक्तीचे ईद आत वगैरे प्रत्यय लागतात. घर जावई घरातील जावई, पोटात शूर पोटशूर पोटात शूर, ईद तई मधले शब्द आलेले आहे म्हणजे सप्तमी विभक्ती. तर विग्रहाला अनुसरून समासाची नावे बदलणे शक्य आहे. गाव देवी गावची देवी षष्टी विभक्ती येते. आता तेच गावातील देवी म्हटलं तर सप्तमी विभक्ती. धर्मवेडा धर्माने वेडा, तसाच समास आपल्याला धर्माचा वेडा अशा प्रकारे षष्टी तत्पुरुष ज्याप्रमाणे आपण प्रत्यय लावतो त्यानुसार आपल्याला ती विभक्ती ओळखायची आहे द्वितीयापासून सप्तमी पर्यंत. त्यानंतर आहे अलूक तत्पुरुष समास. अलूक म्हणजे लोप न पावणारे, याच्यामध्ये संस्कृत शब्दांचा वापर जास्त असतो. ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पूर्व पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही तेव्हा त्याला अलूक तत्पुरुष समास असं म्हणतात. अग्रेसर युधिष्ठिर यासारखे शब्दाचा लोप होत नाही. अग्रासर युद्धस्थिर अशा प्रकारे अग्रे युधी ही शब्दे संस्कृत मध्ये सप्तमीची रूपे न काढता तशीच राहिली आहेत. तर ही उदाहरणं संस्कृत सामासिक शब्दांची आहे. तोंडी लावणे मुखद्वक करणे ही अलूक तत्पुरुष समासाची उदाहरणे आहे. आता उपपद तत्पुरुष समास. उपपद तत्पुरुष समास मध्ये करणारा घडविणारा राहणारा अशासारखे जे शब्द येतात ते उपपद तत्पुरुष. कुंभकार मडके घडविणारा, जलद पाणी देणारा, त्यानंतर गृहस्थ घर सांभाळणारा, त्यानंतर पहारेकरी पहारा देणारा, गळे कापू गळे कापणारा, लाच खाऊ लाच खाणारा अशा प्रकारे खाणारा वगैरे म्हणजे एक सोपी ट्रिक्स म्हणजे खाणारा देणारा राहणारा अशातले शब्द जर येत असेल तेव्हा तो उपपद तत्पुरुष समास होत असतो. ठीक आहे. त्यानंतर द्वंद्व समास. द्वंद्व समास मध्ये दोन्ही पद महत्वाची असतात. ठीक आहे. आपण याच्यामध्ये बघितलं तर पहिलं पद महत्वाचं असते, तत्पुरुष समास मध्ये दुसरं पद महत्वाचं असते आणि द्वंद्व समास मध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात. याच्यामध्ये द्वंद्व समासाचे आपल्याला तीन प्रकार पडलेले दिसतात. एक इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. आताच आपण इतरेतर द्वंद्व समास बघितले. इथे आणि हा शब्द जर आलेला आहे आणि या शब्दाने ते शब्द आपण जोडलेले आहेत तेव्हा इतरेतर द्वंद्व समास होतो. जसं आई बाबा, आई आणि बाबा, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. आता इथे दोन पैकी एकाची निवड केली आहे म्हणजे वैकल्पिक मध्ये येतो आई बाबा, आई आणि बाबा. इथे आणि या शब्दाने आपण जोडल्या आई बाबा, आई आणि बाबा किंवा आई व बाबा आणि किंवा व या शब्दाने जोडलं असेल तर इतरेतर द्वंद्व. तर बघू की दोन्ही पद महत्वाची असून समासाचा विग्रह करताना समुच्चय बोधक उभयाचा वापर करत असतो तेव्हा ते इतरेतर द्वंद्व. जसं आई बाप, आई आणि बाप, विटी दांडू, विटी व दांडू, आणि व या उभयान्वयी अव्ययांचा इथे वापर केलेला आहे म्हणजे तो इतरेतर द्वंद्व होत असतो.
वैकल्पिक द्वंद्व म्हणजे दोनपैकी एकाची निवड करताना आपण अथवा, किंवा, वा या शब्दांचा वापर करत असतो. बघा इथे आहे. तर या समासाचा विग्रह करताना विकल्प दाखवणाऱ्या अभ्यान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. म्हणजे अर्थदृष्ट्या दोन्ही पदे महत्वाची असून ती विरुद्धार्थी असतात, म्हणूनच एकाच पदाची निवड करावी लागते. सुख दुःख, सुख किंवा दुःख, यशापयश, यश वा अपयश, म्हणजे दोनपैकी एकाची निवड आपल्याला करायची असते, तेव्हा वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हटलं जातं. समाहार द्वंद्व समास म्हणजे आहाराशी निगडित असतं. या समासाचा विग्रह करतेवेळी दोन्ही महत्वाच्या पदाव्यतिरिक्त त्याच्या अर्थाशिवाय त्या जातीच्या आणखी इतर पदार्थांचाही त्यामध्ये समावेश असतो. म्हणजे दोन पदाव्यतिरिक्त आणखी महत्वाचा अर्थ सामावलेला असतो. तर जास्तीत जास्त अर्थ वगैरे वगैरे या शब्दांनी दाखवता येतो. घरदार, घरदार व्यतिरिक्त गोठा, गुरे, गाई, शेती वगैरे. वेणी फेणी, वेणी फेणी व्यतिरिक्त कपडे बदलणे, चेहरा धुणे वगैरे. चहा पाणी, चहा पाणी म्हटलं तर चहा पाणी सोबत आपल्याला नाश्ता वगैरे होत असतो. तर अशा प्रकारे दोन पदाव्यतिरिक्तही आपण इतर पदांचा वापर करत असतो. तर त्याला समाहार द्वंद्व असं म्हटलं जातं. आणि हे सगळं पदार्थाशी निगडित आहे, म्हणजे आहाराशी, म्हणून त्याला समाहार द्वंद्व असं म्हटलंय. म्हणजे या शब्दांमध्येच अर्थ दडलेले असतात. द्वंद्व म्हणजे दोन पद महत्वाची असतात आणि समाहार म्हणजे आहाराशी. वैकल्पिक म्हणजे दोनपैकी एकाची निवड. इतर मध्ये उभयन्वयी अव्ययांचा आपल्याला वापर करायचा आहे. समुच्चयबोधक उभयन्वयी, समुच्चयबोधक उभयन्वयी अव्यय कोणते? आणि व इथे दिलेले आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा द्वंद्व समास. आता आहे बहुर्विही समास. तर ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्या पदाचा बोध होतो, तर हा सामासिक शब्द तिसऱ्या पदाचे विशेषण असते, तेव्हा बहुर्विही समास होत असतो. नीलकंठ, नीळ म्हणजे निळा आहे, कंठ ज्याचा असा तो कोण आहे? शंकर. म्हणजे दोन पदाव्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा आपल्याला अर्थबोध होतो, तेव्हा त्याला बहुर्विही समास असं म्हणतात. चक्र पाणी, चक्र आहे ज्याच्या हातात असा कोण आहे? तो विष्णू. ठीक आहे. ज्याचं आपण उत्तर शोधत असतो. एखादा विग्रह केल्यावर ज्या उत्तरावर आपण येतो तेव्हा त्याला बहुर्विही समास असं म्हटलं जातं. आता बहुर्विही समासाचे सुद्धा 4 प्रकार पडताना आपल्याला दिसतात. विभक्ती बहुर्विही, नत्र बहुर्विही, सह बहुर्विही आणि प्रादी बहुर्विही. विभक्ती बहुर्विही, जसं आपण विभक्ती तत्पुरुष समास बघितलं, त्या शब्दाला जे प्रत्यय लागलेले आहे त्यानुसार ती विभक्ती ओळखावी लागते. तसंच विभक्ती बहुर्विही सुद्धा तसंच आहे, फक्त तिसऱ्या पदाचा बोध होतो हे आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय. आणि तत्पुरुष समासमध्ये दुसरं पद महत्वाचं होतं. ज्या बहुर्विही समासाचा विग्रह करते वेळी द्वितीय विभक्ती ते सप्तम विभक्तीपर्यंत प्रत्यय लागून सर्वनामाची रूपे येतात. ते संबंधित सर्वनाम ज्या विभक्तीत असते त्या विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जातात. विभक्ती बहुर्विही समासाचे प्रकार आणि त्याचे विग्रह दिलेले आहे. समानाधिकरण विभक्ती बहुर्विही. बहुर्विही समासाचा विग्रह करताना त्यातील दोन्ही पदे जेव्हा एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्याला समानाधिकरण विभक्ती असे म्हणतात. जेव्हा प्रथमा विभक्तीमध्ये असतात तिथे कर्ता महत्वाचा असतो. भक्त प्रिय, भक्त आहे प्रिय ज्याला तो. देव, जितेंद्रिय, जिंकलेली आहे अशी इंद्रिये ज्याने तो. जिथे पहिलंच पद महत्वाचं दिलंय म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये कर्ता महत्वाचं दिलंय, म्हणजे त्याला समानाधिकरण विभक्ती बहुर्विही असं म्हटलं जातं. आता व्याधिकरण, ज्या बहुर्विही समासाचा विग्रह करते वेळी त्यातील दोन्ही पद जेव्हा भिन्न भिन्न किंवा वेगवेगळ्या विभक्तीत असतात तेव्हा त्यास व्याधिकरण विभक्ती असं म्हणतात. पद्मनाभ, पद्म म्हणजे कमळ, नाभीत म्हणजे बिंबीत ज्याचा तो विष्णू. चक्र पाणी, चक्र आहे पाणीत म्हणजे हातात ज्याच्या चक्र आहे असा तो विष्णू. म्हणजे प्रथमा विभक्ती आणि द्वितीय पदाची सप्तमी विभक्ती इथपर्यंत आपल्याला ती ओळखायची, आपल्याला विभक्ती ओळखायची. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी पहिला आणि आपल्याला सोडायचं. प्रथमा विभक्ती द्वितीय पदाची सप्तमी विभक्ती. पहिल्याच्या समानाधिकरण मध्ये प्रथमा विभक्ती येतं म्हणजे फक्त कर्ता महत्वाचा आणि बाकीचं आपल्याला द्वितीयापासून
सप्तमीपर्यंत ओळखायचे. नत्र बहुव्रीही दोन्ही पदापासून निराळ्याच अर्थाचा बोध होत असूनही प्रथम पद नकारवाचक असते तेव्हा नत्र बहुव्रीही. नत्र म्हणजे नकारात्मक. नत्र समाजाचे प्रथम पद अन न नि, जसं आपण अव्ययभावामध्ये बघितलंय, सॉरी तत्पुरुष मध्ये बघितलंय. तर अनंत नाही अंत ज्याला तो परमेश्वर, निरस नाही रस ज्यात ते काव्य. तिसऱ्या पदावर आपण पोहोचतो, पण नकारात्मक शब्दांनी त्याची सुरुवात होते, नाही नाही, तेव्हा त्याला नत्र बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. सह बहुव्रीही, ज्या बहुव्रीही समासाचे प्रथम पद सह किंवा स अशा अवयवांची असतात, मात्र सामासिक शब्द विशेषण असला पाहिजे, तेव्हा सह बहुव्रीही समास होतो. सादर प्रणाम आदर सहित असा तो, सह कुटुंब कुटुंबाने सहित असा तो. जो सहित सहित शब्दाने आलेला आहे, पण याच्यामध्ये तिसऱ्या पदाचा बोध होतो तो, म्हणून हा बहुव्रीही मध्ये होतो. आणि तत्पुरुष समास मध्ये दुसऱ्या पदाचा बोध होतो, दुसरं पद महत्वाचं असतं म्हणून ते तत्पुरुष मध्ये येतात. आता प्रादी बहुव्रीही मध्ये प्र परा अप दूर सुवी या शब्दांनी जे तयार झालेले असतात त्याला प्रादी बहुव्रीही. सुलोचना, जिचे लोचन सु म्हणजे सुंदर आहे अशी ती स्त्री. दुर्गुणी, दुर्गुण ज्याचे गुण दूर म्हणजे वाईट आहे असा तो माणूस. सुलोचना, दुर्गुणी, प्ररा परा अप दूर सु अशा शब्दांनी जे तयार होतात तेव्हा त्याला प्रादी बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. ठीक आहे. अशा प्रकारे हा समासाचे प्रकार आहे. ठीक आहे. जेव्हा आपण प्रश्नोत्तर घेऊ, प्रश्नोत्तरानुसार पुन्हा कळेल तुम्हाला. पण हे कळल्याने विभक्ती तत्पुरुष आणि बहुव्रीही तत्पुरुष यामध्ये थोडेफार प्रकार सारखे आलेले आहेत. तर त्यानुसार तुम्हाला थोडस विभक्ती तत्पुरुष समास मध्ये दुसरं पद महत्वाचं असते. ठीक आहे. आणि बहुव्रीही समास मध्ये दोन पदाच्या व्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा अर्थबोध होतो तेव्हा बहुव्रीही होत असते. ठीक आहे. ते तुम्हाला ते थोडस लक्षात ठेवायचंय. नत्र पण तिथे दिलेले आणि इथे पण. याच्यामध्ये सहसा तत्पुरुष समासाचे प्रकार जास्त विचारले जातात. तर तत्पुरुष समास अव्ययीभाव हे थोडस जास्त लक्षात ठेवा. हा पण विचारला जातो द्विगु तत्पुरुष. ठीक आहे. यानुसार तुम्हाला हे सगळे लक्षात ठेवायचे आहे. कळलाय समास? दोन्ही पण घेतले मी, दोन्ही PDF घेतलेले आहे. हँड रिटन होतं माझं, ते दिसलं नाही म्हणून मग मी हेच घेतले. कळले हे तुम्हाला सगळे समास? फक्त हे समासाचे प्रकार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समासाचे ते प्रकार लक्षात ठेवले तर तुम्हाला त्याचे उदाहरणानुसार ओळखता येईल. आपण जे सराव घेऊ त्याच्यामध्ये हे उदाहरणानुसार येईलच. आणि त्यातलं हे लक्षात ठेवायचं तुम्हाला अव्ययीभावामध्ये विचारल्या जातात. प्रथम पद अव्ययीभावामध्ये काय महत्वाचं असते ते प्रथम पद, तत्पुरुष मध्ये दुसरं पद, द्वंद्व समास मध्ये दोन्ही पदे, आणि बहुव्रीही समास मध्ये दोन्ही पदाव्यतिरिक्त तिसऱ्या पदाचा अर्थबोध होतो. तेव्हा एखादा प्रश्न विचारल्यावर आपण त्याचं उत्तर जे देतो ना ते बहुव्रीही मध्ये. हे लक्षात ठेवून द्यायचं सर्व. एखादा आपण प्रश्न विचारतो आणि त्याच्या उत्तरावर येतो आपण, उत्तर लगेच आपण देतो ते, तर इथे ते बहुव्रीही. ठीक आहे. तर हे यानुसार हे जर लक्षात ठेवलं की तुम्हाला ते सहज सोपं जाईल. समास जोड शब्द असतात. ठीक आहे. त्याचे प्रश्नोत्तरानुसार आपण बघूया. मग कळले ना सगळे प्रकार तुम्हाला? विभक्ती म्हटलं तर जे जे प्रत्यय लागतं त्यानुसार ते तुम्हाला विभक्ती ओळखायची की कुठली कुठली. आता त्या विभक्तीचे प्रत्यय, आता ते प्रत्ययानुसार विभक्ती ओळखायची म्हटलं तर तुम्हाला पहिले काय माहित पाहिजे की कुठल्या विभक्तीचं कुठलं प्रत्यय आहे. तर तो चार्ट आहे, तो चार्ट तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. ठीक आहे. जसं द्वितीयाचं सलाते सलानाते, चतुर्थी सलाते सलानाते. त्यानंतर तृतीया, तृतीयाचं काय आहे नेईशी है ना, निहीशी. त्यानंतर आपल्याला पंचमीचं आहे ऊन ऊन. त्यानंतर आहे षष्टी, षष्टीचं चाचीचे. त्याच्यामध्ये आपण काही सहाय्यक पण घेतो, तुझे माझा माझी माझे, तुझे 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 असं नाही का, या प्रकारे. त्यानंतर सप्तमी, सप्तमीचं येतं तई आ. ठीक आहे. आपल्याला द्वितीया ते
सप्तमी पर्यंतचेच प्रत्यय लक्षात ठेवायचे आहे. प्रथमाला तर प्रत्यय नसते. ठीक आहे, तर आपल्याला द्वितीयापासून सप्तमीपर्यंत लक्षात ठेवायचं आणि त्याचे कारकार्थ सुद्धा लक्षात ठेवा. प्रयोगामध्ये त्याचा कारकार्थ सुद्धा लक्षात येतो. ठीक आहे, प्रथमाचा कर्ता, द्वितीयाचा कर्म, तृतीयाचा करण दिलेला आहे. त्याच्यानंतर चतुर्थीचा संप्रदान संप्रदान, संप्रदान त्याच्यानंतर पंचमीचं अपादान अपदान आणि षष्टीचा संबंध संबंध आणि याचं पूर्ण अधिकरण सप्तमीचं अधिकरण, स्थळ काळ अधिकरण याच्यानंतर आणि अष्टमी म्हणजे जी संबोधन, आठवी जी विभक्ती आहे त्याचं तर मग ते हाक वगैरे जे येतं ते संबोधन. ठीक आहे, तर अशा प्रकारे ती कारकार्थ आणि प्रत्यय हे लक्षात ठेवलं की तुमचा प्रयोग आणि समास हा तुमचा परफेक्ट होतो. फक्त हा थोडस तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल आणि सोपंच आहे. एकदा त्या चार्टनुसार केलं ना तुम्ही कारकार्थानुसार, तर सहज लक्षात येतं ते. ठीक आहे, कळलं ना आता तुम्हाला सगळं समास, समास, प्रयोग आणि शब्दांच्या जाती हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, कारण की आणि 2-3दा वाचून काढा, कारण जसं जसं समोरचं येतं तसं तसं आपण हे मागचं व्याकरण विसरतो. व्याकरणाचा भागच तसा असतो की थोडं कालांतराने म्हणजे समोरचे काही आले, घटक आले की आपण हे सगळं व्याकरण विसरून जातो. तर थोडस वाचत चला. काही जर उदाहरण असेल तुमच्या समोर वगैरे तर ते सोडून पाहत चला. ठीक आहे, ठीक आहे ना. सकाळी तर घेणार नाही मी, संध्याकाळीच घेईल 8ला. ठीक आहे, ठीक आहे मॅम. अलंकार घेते उद्या. समाज कळले आहे ना आता, म्हणजे परत घेण्याची गरज नाहीये ना. मग नाही उद्या नाही नाही, फक्त थोडस कन्फ्युजन मॅडम, ते शेवटचे आहे ना, ते सारखे सारखे हा, येतं ना त्याच्यात. तर ते हा तुम्हाला ते तेच. सांगितलं की विभक्ती, आणि सॉरी, तत्पुरुष आणि बहुर्वी यामध्येच हो तुमचे आलेले आहेत. एक आलेले आहे, नत्र आलेलं आहे, तिकडे सुद्धा नत्र आलेलं आहे. ठीक आहे, विभक्ती पण दोन्ही याच्यात आलेली आहे आणि हा सही. फक्त तुम्हाला आता काय लक्षात ठेवायचं आहे, त्याचा विग्रह करताना 2 पदाच्या व्यतिरिक्त तिसरा जेव्हा होतो तेव्हा बहुर्वी आणि तत्पुरुष हा मध्ये दुसरं पद महत्वाचं आहे. फक्त हेच तुम्हाला लक्षात हा ठेवायचं. 1-2दा थोडस वाचाल तर ते लक्षात येईल, किंवा उदाहरणं पण घेऊ आपण त्याच्यावर, थोडस सराव पण घेऊ म्हणजे थोडं लक्षात येईल. 1-2दा वाचून बरं. काढाल ते. ठीक आहे, हे द्वंद्व वगैरे कळलाय ना तुम्हाला. द्वंद्व तर सोपंच आहे, हो हो वैभाव हो. पण सोपंच आहे. फक्त तुम्हाला तत्पुरुष आणि बहुर्विही मध्ये थोडस कन्फ्युज होईल, कन्फ्युजन होतं. हा कारण की त्याचा विग्रह आपल्याला करावा लागतो म्हणून. तसं याच्यामध्ये सारखे सारखे आलेले आहे. तत्पुरुष मध्ये पण हेच थोडेफार आलेले आहे. फक्त तुम्हाला विग्रह करताना हे होईल, त्रास होईल. तसं इतकं विचारलं जात नाही, एखादा शब्दच येतो, पण तरी सुद्धा कधी काही पण विचारलं जातं. त्याच्यामुळे आपण आपला अभ्यास करून ठेवलेला बरा. ठीक आहे, ठीक आहे मॅम. अलंकार घेते मग मी आता. एकदा पुन्हा वाचून काढा, नाहीतर मग आपण सराव घेऊ. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, पुन्हा रिपीट करू. ठीक आहे मॅम. ठीक आहे. चला. ठीक आहे, मग घेते उद्या मी, उद्या संध्याकाळीच घेईल. हा ठीक आहे मॅम. चला, बाय. ठीक आहे मॅडम. हो, बाय बाय. हं.